हाय मित्रांनो, नमस्कार. स्वयंपाक झालाय. कालवण बनवायचं कालवण बनवायला चालू आहे. थंड मसाला टाकलाय. होय, भाकरी केल्या त्या अंडी टाका. त्यात मसाला तुला टाकला. पोर अंडे दे खायला. टाकले तर अंडी. एवढं करपाय लागले पाणी वाचायचं. आज अंड्याचं कालवण, अंड्याचा बेत आहे. हे लेकरं करते धर म्हणलं पाटणारी घ्यायचं. होय, माझ्या करायला लागलं भांडण. खा म्हणलं खात नाही, पुन्हा मला चिकाट लागलं ना. ओ बघा, करपाय भांड ढासळलं. कशात घेऊ आता? हो, पाणीवर खाऊन झोपली. हे चालू आहे. किती करायचं कालवून बघा. परत म्हणायचं लय केलं आणि थोडं केलं. अर्धा ताब्या कर, उद्याला गुरुवार आहे. तर उरलं तर खायला बी काय मसाला तर कुठला या जरा कमी टाकत जावं. अगं कमीच आहे. काय आहे समजून मसाला आहे किती काय काय टाकले कुणाच टाक. हा, लसूण हाय, खोबरं हाय, कोथिंबीर हाय, जिरा हाय, एवढं जरा कमी टाक. पुन्हा सोहाना पोडी हाय, धना पोडी हाय, अंडा मसाला हाय. अंडा ग्रेव्ही आहे. बस का कालवण? झाक झाक झालं, चिकार झालं. मीठ टाकायचं परत मीठ दे. बघा कसला केलाय रस्सा अंड्याचा सर भरीत. समजा मसाला अंडी मटण रोज असते बघा, रोज खाते ती. आमचं 2 डॉगे कसं बसलेत बघा, निवांत फ्रेश बसलेत. कट्ट्यावरच बसते ती लई. काय त्यांना टिकून बसायला भारी वाटते. चांगली माणसं जेवून झोपली. आमचं अजून चालू आहे. काय करायचं? वर जायचं कामाला, संध्याकाळी यायचं, असं बनवून खायचं, झोपायचं, सकाळ 4ला उठायचं, अजून 7ला कामाला जायचं. कशावर खायला लागले भाकरार हे तिकडे होते. आता जेवले पुन्हा खायचे तर कोरडा अंड खा म्हणलं होतं. तसं अंड खाल्ले पुन्हा खाल्ल्यात खाते माणूस. सुका पाटीला एवढं रोज लागतो. हा, सुका पाटील आहे. बघाय तर मिळाल्या का हो? बघा ते सुका पाटील कसला आहे. अजून आहे सुका पाटील. मम्मी आला ती बकासूर आहे, बकासूर 35 भाकरी खाणारा बकासूर आहे. बाजऱ्या भाकरी आरावर केलेलं कसल्या वाढ पापडा येतोय. हा, घरात केल्या धपाटेवणी होती. चुलीवर स्वयंपाक करायला लय भारी वाटते, पण जळान लागते. काय करायचं? काय करा नाही तर जळणं कुठं आहे? जळान ढीग, गॅसवर तर भाकरी धपाटेवणी होती. जळान ढीगभर फोडलंय आता. फोडलं मी काल कुराड शिवटून आणून दांडा बसवून आणलाय जळणासाठी. अहो तुम्ही हाय म्हणून फोडलं संपलं सांगतेस. कायमच जळान पाहिजे म्हणते. वाचुलीवर स्वयंपाक कसला भारी होते. मग करायचं म्हणले होतच की, नाही म्हणलं ना होतच नाही हो. जळण असलं म्हणजे पटपट स्वयंपाक होतोय, आवडतोय. चुलीवरच्या जेवणाला चव वेगळी लागते. गॅसवर बायच्या जातीला कसं आहे, चुलीवर केले ना शेका मिळते हो. त्यामुळे जळण असा चूल भरभऱ्यात असा. थंडीच्या दिवसात चांगलं आहे ना. स्वयंपाक देते गाडीला तर लय चुलीवर स्वयंपाक करू वाटते. खायला लागली शेका म्हणलं, शेकायला लागली. चिंचका बी शिकते ना. काय अवघड आहे. आता जेवायचं, झोपायचं, सकाळ उठायचं, लवकर कामाला जायचं. कधी सुख लागायचं आपल्याला लवकर करायला. खाई कधी होय, लगे कालवणाला आली, खडखड 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 उकळी आली. एवढी 10 अंडी केली ती. आता सरती दिवस सकाळ तर गुरुवार. मला एकट्याला 16 अंडी लागते. मला मी तर सुका पाटीला एका टायमाला 50 अंडे लागते. काही 50 अंडे खाणाऱ्या गड्यांचा चेहरा बघा बरं. काय 50 अंडे खात वर बघ बरं. हे बकासूर आहे, बकासूर. होय, बकासूर आहे. 50 अंडे खाते बरी एक अंडे सोडत. हे बघा, 50 अंडे खात. पोरांना आता तसं बोलत अंडे हो, 50 अंडे खातोय. एक अंडे सरत नाही, त्या अंड्यात बकास आहे. बाजरी भाकर मीठ टाकले चांगलं लागते. चिंकी तुला देऊया थोडी भाकर. बघा ती पोरगी बसली कशी. मीठ घातले हो. हा, कुठं कुठं मग कुडू 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 कसं चालू. मीठ घातलेली भाकर लय छान लागते. आराव केली. छान लागते. मीठ घालून भाकर केली म्हणजे म्हणलं आराव चांगली लागते खायला. बाजरीच्या भाकर आणि अंड्याचा बेत झणझणीत जबरदस्त.
किती बी रोज अंडी खाऊ द्या बघा आंबत नाही. चिंकी धूर लागला काय का? आपल्याला मटण 3 टाइम लागतं. मी माळाही कशा घालायचा? अंडी सारखी लागते ते. हो, माळाही कशा घालायचा? छा 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 छा. माळा उलट्या टांगा. माळा कोण घालायचो? आपली बसू ना रोज अंडी मटण जिभेला चटका लागलाय ना. अरे अरे ह्याला बाहेर टोपणाला तसं. हे अंडा ग्रेव्ही कसलं झालंय बघा रसा. हे बघा कसलं आहे. झणझणीत लाल भडक. हे अंडा ग्रेव्ही म्हणते आहे ना. अंडा मसाला. अंडा मसाला आहे. आता धुली ती ग वाळली नाही. शेकरोड आता केली बघा अंड्याचा रस्सा केलाय, बाजरीच्या भाकरी केले ते. आता मस्तपैकी जेवण करायचं, झोपायचं. तरी सर्वांना आता धन्यवाद, बाय बाय. शेकरोड